नजर बघा फक्त लोकनजर न्यूज। दिव्यांगांचे टेम्पररी सर्टिफिकेट 27 मार्चला शासन निर्णय निघाले होता, पण त्याच्यावर त्रुटी म्हणून एक दुसरा शासन निर्णय निघाला। त्यामध्ये दिव्यांगाला 4 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट वाक्यात लिहिलेलं आहे की कोणत्याही दिव्यांगांचा लाभ थांबता कामा नये, असे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी प्रत्येक सचिवालय आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की कोणत्याही दिव्यांगाचा लाभ थांबला नाही पाहिजे। तरी देखील महानगरपालिका जवळपास 70% दिव्यांग जे टेम्पररी सर्टिफिकेटवाले आहे त्यांनी लाभ थांबून ठेवलेला आहे। त्यांना गेल्या 2 ते 3 महिन्यापासून निधी उपलब्ध नाही म्हणून आपला टेम्पररी सर्टिफिकेट आहे म्हणून त्यांना लाभ दिलेला नाही। त्याच अनुषंगाने दिव्यांगांच्या घरकुल बाबतीत आम्ही 1 महिना अगोदर यांना निवेदन दिला, एकूण 30 दिवस उलटून गेलेले आहे, तरी कोणत्याच प्रकारचा यांनी प्रत्युत्तर किंवा प्रतिसाद दिव्यांगाला दिलेला नाही। असे अनेक प्रश्न आहेत। त्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे की दिव्यांगांचा जे अपंग कक्ष आहे त्यांनी खोलेश्वर मंदिरच्या जवळ पाठवलेला आहे, तिथे दिव्यांगाला जाण्याला त्रास होतोय। आम्ही वारंवार यांना सांगितलेलं आहे का महानगरपालिकेच्या आवारात दिव्यांग कक्ष देऊ शकत नाही, एक कक्ष दिव्यांगांसाठी नाही महानगरपालिकेत। असे अनेक प्रश्न घेऊन आज आम्ही आंदोलन करत आहे। हे आंदोलन फक्त 1 दिवसाचा म्हणजे ठराविक 2 ते 3 तासाचा ठराविक आहे, तरी एवढे दिव्यांग उपस्थित आहे, यांच्या हक्कासाठी हे उपस्थित आहे। जर येत्या 15 दिवसाच्या आत महानगरपालिकेने ठोस निर्णय जर घेतला नाही तर 5000 दिव्यांग घेऊन महानगरपालिकेत आम्ही घुसणार आहे।